नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा संजय जांभेकर ह्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे, वेलकम आहे. मित्र, तुम्ही कसे आहात? तुम्ही चांगला असाल अशी मी आशा करतो. आणि आजच्या आपल्या या माहितीला आपण सुरुवात करूया. जे अर्जदार आहेत, ज्यांनी सेक्टर नंबर 12 भोसरी पुणे या ठिकाणी हा जो पहिला जो प्रोजेक्ट आहे त्याच्या उर्वरित फ्लॅट करता अर्ज भरला होता, त्याला खूप मोठा रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर त्याची यादीच मी या ठिकाणी तयार केलेली आहे. तर असं आहे, तर आपण डिटेल्स बघूया. आता सेक्टर नंबर 12 हे भोसरी मधलं हे ठिकाण, ह्या ठिकाणी एकूण किती सदनिका वॅकंट आहेत आणि त्यासाठी किती ॲप्लिकंट लोकांनी अर्ज केले आपण ते बघूया. आणि वालेकरवाडी या ठिकाणी सुद्धा किती अर्ज केलेले आहेत आपण त्याची माहिती बघूया. तर तुम्ही ते बघू शकता, जीपी म्हणजे सर्वसाधारण जो वर्ग आहे किंवा जनरल वर्ग जो आहे त्याला उपलब्ध सदनिका आहेत 16 आणि अर्ज आलेले आहेत 1113 आणि एससी ला आहेत 11 जागा उपलब्ध आहेत आणि अर्ज आलेले आहेत 264. एसटी ला 15 आहेत, अर्ज आलेले आहेत 30. डीटी ला अर्ज आलेले आहेत 3 जागा आहेत, 3 सदनिका आहेत, अर्ज आलेले आहेत 17. आणि भटक्या जमातीमधील एनटी साठी एकच सदनिका आहे आणि अर्ज आलेले आहेत 32. दिव्यांग म्हणजे फिजिकल अपंग यासाठी सदनिका आहे 1, अर्ज आलेले आहेत 23. असे एकूण 47 इतक्या सदनिका फ्लॅट्स उपलब्ध आहेत विक्रीच्या आणि एकूण अर्ज आलेले आहेत 1479. तर एवढे अर्ज आलेले आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. आणि EWS आणि ह्याचं सदनिकेचे चटक क्षेत्र आहे 29.55 चौरस मीटर आणि जी किंमत आहे 15,74,424 इतकी आहे. सबसिडी आहे 2.5 लाख. सदनिका आहे 47. तर या ठिकाणी आपण जर मी आता हे पाहिलं तर 15,74,425 तर सॉरी 424 यायला पाहिजे होतं. तर यातून 2.5 लाख आपण मायनस केले तर 13,24,424 इतकी अमाऊंट येते. आणि याच्यावरती 25% म्हणले की 3,31,116. तर एवढी अमाऊंट तुम्हाला भरावायची आहे, म्हणजे तुमचा हा डाऊन पेमेंट आहे. पुढे बघूया, PC7 पाहिला आपण, आता बघूया PC8 म्हणजे 2 BHK. तर आपण याची माहिती घेऊया. तर 2 BHK मध्ये चटक क्षेत्र आहे 59.27, खूप मोठा आहे 2 BHK फ्लॅट हा. याची मूळ जी किंमत आहे ती आहे 35,57,200. ह्याचे 25% होतात 8,89,300. तर तुम्हाला मित्र इतकी रक्कम जर तुम्हाला हा फ्लॅट अलाउड झाला, तुमचा नंबर जर ह्या ठिकाणी लागला, तर तुम्हाला 25% इतकी अमाऊंट भरावी लागेल आणि बाकीची रक्कम तुम्हाला लोनच्या द्वारे करायची आहे. आता ह्या ठिकाणी उपलब्ध ॲज पर आरक्षण जे आहे वर्गवारी आपली, आपण त्याप्रमाणे बघूया. जीपी म्हणजे ओपन साठी आहेत 422 सदनिका, अर्ज आलेले आहेत 1036. एससी ला आहेत 32 सदनिका, अर्ज आलेले आहेत 114. एसटी ला 77 सदनिका शिल्लक आहेत, अर्ज आहेत 14. इथं खूपच कमी आहेत. डीटी ला 16 सदनिका शिल्लक आहेत, अर्ज आलेले आहेत 9. एनटी मध्ये 1 सदनिका शिल्लक आहे, अर्ज आलेले आहेत 24. फिजिकल म्हणजे अपंगासाठी आहेत 66 आणि अर्ज आलेले फक्त 20. तर अशा प्रकारचं हे आरक्षण आहे. जर एससीचा जर कोणी जर नाही आला तर एसटी मधून भरतात, किंवा एसटीचा जर कोणी नाही आला तर एसटीचे भरतात असं त्या ठिकाणी. किंवा जर SC ST किंवा कॅटेगरी जर ह्यांचे अर्जदार जर फ्लॅट घेण्यास असमर्थ ठरले किंवा ते फ्लॅट घेऊ शकले नाहीत तर ते फ्लॅट ओपनकडे जातील. ठीक आहे, हे झालं आपलं सेक्टर नंबर 12
हे 1 BHK आणि हे 2 BHK. तुम्हाला ही दोन्ही माहिती मी दिलेली आहे. आता आपण पुढे बघूया. आता मित्र हो, आपण ही माहिती बघत आहोत वाल्हेकरवाडी या ठिकाणची. तर PC 9 म्हणजे पेट क्रमांक 3032 येथे 1 RK यालाच आपण EWS असे म्हणतात, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. यासाठी सदनिकाचे चटक क्षेत्र आहे 25.52 चौरस मीटर आणि त्याची प्राइस जी आहे ती आहे 20,90,771. त्याच्या सदनिका एकूण शिल्लक आहेत त्या 347 आणि त्याचे 25% रकमेचा जो भरणा होतो तो म्हणजे 5,22,792 रुपये 75. तर इतक्या अमाऊंटचा तुम्हाला भरणा करायचा आहे ऑनलाईन किंवा डीडीच्या माध्यमातून. आता आपण ह्या ठिकाणी जे आरक्षण आहे आपण ते बघूया. आपण हे बघतोय 1 RKचं वाल्हेकरवाडी या ठिकाणचं, कन्फ्यूज होऊ नका प्लीज. आता इथे बघा, जनरलला 256 एवढ्या सदनिका आहेत आणि अर्ज आलेले आहेत 145. इथे खूपच कमी अर्ज आलेले आहेत. आणि SC ला आहेत 39, अर्ज आलेले 27. ST साठी 23 सदनिका शिल्लक आहेत, अर्ज आलेले फक्त 1. DT म्हणजे विमुक्त जातीला 6 सदनिका शिल्लक आहेत आणि अर्ज आलेला आहे फक्त 1. तर भटक्या जमाती NT साठी अर्ज आलेले आहेत 4 आणि सदनिका उपलब्ध आहेत 4 आणि अर्ज आलेले आहेत 5. आणि दिव्यांग म्हणजे फिजिकल साठी सदनिका उपलब्ध आहेत 19, अर्ज आलेले आहेत 2. टोटल म्हणजे उपलब्ध सदनिका जे आहे टोटल 347 आणि ऍप्लिकेशन आलेले आहेत 181. तर रिस्पॉन्स या ठिकाणी खूपच कमी आहे मित्र हो. त्यासाठी कमी असल्यामुळे साहजिकच आहे की त्या ऍप्लिकंटना PMRD कडून मेल पाठवले जात आहेत सदनिका घेण्याकरता, कारण तिथे कॉम्पिटिशन खूपच कमी आहे. कारण याच्या किमती थोड्या जास्त आहेत, कारण तो एरिया पण चांगला डेव्हलप झालेला आहे म्हणून तर या किमती एवढ्या जास्त आहेत. EWS आता आपण बघूया. PC 10 म्हणजे EWS म्हणजेच LIGचा हा स्कीमचा ग्रुप आहे. आपण बघूया. तर मित्र हो, आता आपण PC 10 म्हणजे वाल्हेकरवाडी या ठिकाणी जे 1 BHK आहे ते म्हणजेच LIG ग्रुप. हे बघा, LIG म्हणजेच 1 BHK. तर हे अल्प उत्पन्न गटासाठी पेट क्रमांक 30 आणि 32 याची इन्फॉर्मेशन आहे. चटक क्षेत्र आहे 34.57 चौरस मीटर. सदनिकेची विक्री किंमत आहे रुपये 28,32,208 आणि जर तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट अलाउड झाला तर तुम्हाला भरायची आहे 25% रक्कम 7,08,052 रुपये एवढी. तिथे एकूण सदनिका फ्लॅट आहेत 329 म्हणजे 1 BHK म्हणजेच हे आहे LIG ग्रुप. ओके, आपण याचे आरक्षण बघूया. आरक्षण आपलं आहे ओपनला 244 फ्लॅट शिल्लक आहेत आणि अर्ज आलेले 315. SC ला 36, अर्ज आले 39. ST ला सदनिका शिल्लक आहेत 23, अर्ज आले 1. DT ला 5 सदनिका शिल्लक आहेत, अर्ज आलेले फक्त 4. NT ला अर्ज उपलब्ध सदनिका आहेत 1 आणि अर्ज आलेला आहे 16. ह्या ठिकाणी मात्र जास्त अर्ज आलेले आहेत NT कॅटेगरीला. फिजिकल म्हणजे अपंग यासाठी 20 सदनिका शिल्लक आहेत, त्यासाठी अर्ज आलेले आहेत फक्त 4. तर अशा प्रकारे याचं आरक्षण या ठिकाणी आहे. 329 सदनिका उपलब्ध आहेत आणि त्यासाठी अर्ज आलेले आहेत 379 इतके. जवळपास हे सारखंच सेमच आहे. परिशिष्ट 4 मध्ये EWS हे जे आहे तर हे सेक्टर नंबर 12 मधलं आहे आणि त्याचं जे कार्पेट एरिया आहे हा कार्पेट एरिया
हा आहे 29.55. हे बघा 19.55 हा कार्पेट एरिया आहे EWS ग्रुपसाठी. दुसरं तुम्हाला एक दाखवतो. आता हा LIG ग्रुप, LIG मध्ये कार्पेट एरिया आहे 59.27. किंमत आहे 35,57,200. हे आपलं 2 BHK याचं आहे. तर हे झालं सेक्टर नंबर 12चं. तर मित्रांनो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे सर्व काही अधिकार आहेत आणि तुम्ही ते बघू शकताय की सदनिकाची रक्कम भरण्याची पद्धत कशी आहे ते इथे बघा. ह्यांचे काही नियम दिलेले आहेत. विजेत्या अर्जदाराने स्वीकृती पत्र व ऑनलाईन सादर केल्याच्या नंतर तात्पुरते देयक पत्र म्हणजे ईमेल, SMS लिंक संकेत स्थळावरील लॉग इन खात्यावर पाठविण्यात येईल. सदनिकेची किंमत पुढील वेळापत्रकानुसार अदा करायची आहे. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. सदनिकेच्या एकूण किमतीच्या 25% रक्कम आणि उर्वरित रक्कम 75%. हे आपण अगोदर हे 25%च बघूया पुढे. मुदत तात्पुरते देयकार पत्र ईमेलवर प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत रक्कम भरावयाची आहे. म्हणजे 1.5 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला ही 25% रक्कम भरावयाची आहे. उर्वरित रक्कम टप्पा 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसात रक्कम भरावयाची आहे. तर हे अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी जवळपास तुम्हाला 1.5 महिना ते दिलेले आहे 25% रकमेसाठी. इथे एक आपण महत्वाचं पाहूया. प्रथम टप्प्यातील 25% रकमेचा भरणा करण्याचा कालावधी संपुष्टात आल्याच्या नंतर तात्पुरत्या देयक पत्राच्या दिनांकापासून 45 दिवसानंतर SBIच्या MCLR दराप्रमाणे व्याज आकारणीच्या अधीन राहून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. या कालावधीतही तात्पुरत्या देयकार पत्राच्या दिनांकापासून 60 दिवसात प्रथम टप्प्यातील 25% रक्कम न भरल्यास सदनिकेचे वितरण कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केले जाईल. मित्रांनो, टप्पा नंबर 2 अतिशय महत्वाचा आहे. तर टप्पा 1च्या मुदतीनंतर पुढील 60 दिवसात सदनिकेची उर्वरित 75% रक्कम भरणे बंधनकारक असते. सदर कालावधीत ही 75% रकमेकरिता 60 दिवस अर्जदाराने 75% रक्कम भरणा न केल्यास 105 दिवसांचा विहित कालावधी संपुष्टात आल्याच्या नंतर MCLR नियमाप्रमाणे व्याज आकारणीच्या अधीन राहून अर्जदारास अधिकतम 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. तर टप्पा 1, टप्पा 2 आपण हे दोन्ही टप्पे जर पाहिले तर जवळपास तुम्हाला इथे 1.5 महिना म्हणजे 45 दिवस 25% तुम्हाला रक्कम भरण्यास येणार आहे. उर्वरित 75% रकमेसाठी 60 दिवस म्हणजे 2 महिने. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्र हो. तर हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जवळपास 1.5 महिन्याचा अवधी आहे आणि जर उशीर झाल्यास 2 महिन्यापर्यंत हे चालू शकतं, परंतु थोडंसं वरती व्याजदर टाकू शकतो. दुसरा एक नियम मित्रांनो बघा, अतिशय महत्वाचा आहे. शासन निर्णय 18/8/2016 अन्वये प्राप्त लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सदनिकेचे हस्तांतरण
सदनिकांचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्षे करता येणार नाही. अतिशय हे महत्वाचं आहे. जर येणाऱ्या दिवसामध्ये या फ्लॅटला प्रतिसाद जर नाही मिळाला तर ही स्कीम देखील अतिशय महत्वाची आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. पेट क्रमांक 12 मधील गृह प्रकल्पासाठी सदर लॉटरी प्रक्रिया तिसऱ्यांदा राबविण्यात येत आहे. या लॉटरी प्रक्रियेनंतर सुद्धा प्रतिसाद न मिळाल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना लागू करण्यात येईल. हे देखील खूपच महत्वाचं आहे. तर मित्र हो, तुम्हाला हे आजची माझी माहिती आवडली का? तर ऑनलाईनमध्ये सर्व काही माहिती उपलब्ध आहे. तुम्ही ऑनलाईन करून त्या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन आहे PDF मध्ये तुम्ही सर्व काही बघू शकता. तसेच त्या ठिकाणी 22 तारीख आणि 28 तारीख या 2 रोजी जे सोडत आहे ते तुम्हाला बघायचे आहे. नवीन काही अपडेट्स जे काही येतील ते तुम्हाला नक्कीच मी पुढे कळवत राहीन. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. थँक्यू. बाय.